वेलकम. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालय अहमदनगर या अध्यापक विद्यालयातील द्वितीय वर्षाची मी छात्राध्यापिका कुमारी शरीव भरत झेंडे आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काही माहिती सादर करत आहे. सी.व्ही. रामन यांची ओळख भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये भौतिकशास्त्रामध्ये पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ म्हणून आहे, ज्यांनी प्रकाशासंबंधी संशोधन करून नोबेल पुरस्कार प्राप्त केला होता. डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी आपल्या संशोधनातून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून ठेवले होते. त्यांनी मांडलेल्या प्रकाशाच्या सिद्धांतामुळे जगाला एक नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या या शोधाला रामन इफेक्ट या नावाने ओळखले जाऊ लागले. 28 फेब्रुवारी 1928 रोजी रामन इफेक्ट नावाच्या त्यांच्या प्रसिद्ध शोधामुळे राष्ट्रीय विज्ञान दिन अजूनही 28 फेब्रुवारी रोजी भारतभर साजरा केला जातो. सी.व्ही. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तिरुचिरापल्ली, मद्रास प्रेसिडेन्सी, तमिळनाडू या ठिकाणी झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते. ते विशाखापट्टणम येथे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करत होते. त्यांचे कुटुंब खूपच शिक्षित कुटुंब होते. त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताचा वारसा होता. सी.व्ही. रामन यांना घरातूनच विज्ञान, संस्कृती, संगीत इत्यादींचे ज्ञान मिळाले होते. शाळेमध्ये असताना रामन हे नेहमीच वर्गामध्ये पहिले येत असत. त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लिश शिकवले होते. सी.व्ही. रामन हे खूपच अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांना खेळण्यामध्ये अजिबात रस नव्हता. त्यांना फक्त निसर्गाची जास्त आवड होती. त्यांनी निसर्गाचे रहस्य जाणून घेण्यामध्ये खूपच आनंद मिळत असे. त्यांनी 1905 मध्ये BA मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवले आणि भौतिकशास्त्रामधून परीक्षा पास झाले आणि याच वर्षी ते भारतीय वित्त विभागाच्या परीक्षेमध्ये सहाय्यक अकाउंट जर्नल पदावर नियुक्त झाले. 1910 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर ते प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रयोगशाळेत कार्यरत राहिले आणि तेच काम करत असताना त्यांनी स्पंदने आणि ध्वनीच्या कंपन्यांचा सिद्धांत याच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी व्हायोलिन आणि सितार तसेच हार्मोनियम संगीत वाद्यांवर देखील लेख लिहिले, जे इंग्लंडमध्ये खूप प्रसिद्ध झाले. कलकत्ता विद्यापीठातील त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव म्हणूनही पद देण्यात आले. 1921 मध्ये त्यांनी लंडनमध्ये रुदरफोर्ड आणि J.J. थॉम्सन यांची भेट घेतली आणि त्यांचे प्रयोग व निकाल तेथील रॉयल सोसायटीच्या मासिकामध्ये प्रसिद्ध झाले. परत जाताना त्यांनी प्रवासादरम्यान पाण्याच्या निळ्या रंगाचा अभ्यास केला आणि अभ्यासात असा निष्कर्ष निघाला की पाण्याला निळेपण त्याच्या सावलीमुळे नव्हे तर पाण्याच्या रंगामुळे येते. तर यापूर्वीच्या शास्त्रज्ञांनी असे निष्कर्ष काढले होते की पाण्याला निळा रंग आकाशाच्या सावलीमुळे निर्माण होतो. आपल्या विस्तृत संशोधनामुळे त्यांनी हे सिद्ध केले की जेव्हा प्रकाश वाळूचे कण असलेल्या माध्यमातून जातो तेव्हा ते इकडे तिकडे विखुरलेले असतात. 1 मार्च 1928 मध्ये त्यांनी दक्षिण भारतीय विज्ञान असोसिएशन बंगलोर येथील वैज्ञानिकांच्या प्रकाशाच्या संबंधित साहित्य सादर केले. तसेच 1930 मध्ये जगभरात त्यांच्या संशोधनाची प्रशंसा झाली आणि त्यांना यावर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी हे कुटुंब स्टॉकहोम येथे गेले. त्यांनी अल्कोहोलिक पातळ पदार्थाचा प्रयोग देखील दाखविला. सी.व्ही. रामन शरीरातून अत्यंत कमकुवत असूनही आत्मविश्वास, दृढनिष्ठ, कठोर परिश्रम करणारा, स्वभावाने नम्र, साधेपणाने संस्कारी, परोपकारी, देवाशी एकनिष्ठ आणि श्रेष्ठ वक्ते असलेले जीवन जगले. सी.व्ही. रामन यांना भारत आणि परदेशात अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सी.व्ही. रामन एक न्याय व कठोर प्रशासक होते. स्वाभिमान, उत्कृष्ट शैक्षणिक गुण असलेले महान वैज्ञानिक होते. गांधी, नेहरू आणि पटेल हे त्यांचे प्रशंसक होते. ते रमण संशोधन संस्थेचे सचिवही होते. अशा या थोर शास्त्रज्ञाने 21 नोव्हेंबर 1970 रोजी सकाळी या जगाला निरोप दिला. धन्यवाद.